माफ करता येणं ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट स्किल आहे. शांत होतं, तुमचं मन स्टेबल होतं, तुम्ही तुमच्या कामात 100% देऊ शकता. ती व्यक्ती आहात जी तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे. तर तुमच्यासाठी ते गरजेचं माफ केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे, लहान चूक आहे, मोठी चूक आहे. 27 वर्ष, किती 27 वर्ष त्यांना तुमचं बोलायचं की नाही बोलायचं, कारण की ते तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. गाईज, आय एम नेहा हियर, वेलकम बॅक टू माय चॅनल. मोर पॉवर टू यू. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. मग तुम्हाला करता येतं माफ? काही लोक बोलतील हो, काही लोक बोलतील नाही. तर तुम्हीच ऐका, जे नाही बोलतायत ना तुमच्यासाठी. माफ करता येणं ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट स्किल आहे, सगळ्यात बेस्ट कौशल्य आहे की तुम्हाला समोरच्याला माफ करता येतं. त्या माफ करण्यानं काय होतं सांगू? तुमचं मन शांत होतं, तुमचं मन स्टेबल होतं, तुम्ही तुमच्या कामात 100% देऊ शकता. सगळ्यात पहिले तुम्हाला स्वतःला माफ करता आलं पाहिजे. दुसऱ्यांचा विचार सोडा, पहिले स्वतःला माफ करता आलं पाहिजे, कारण की तुम्हीच ती व्यक्ती आहात जी तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे. तर तुम्ही त्या व्यक्तीसोबत कसं राहणार जर तुम्ही त्या व्यक्तीला माफच करू शकत नाही? त्याच्यामुळे सगळ्यात पहिले स्वतःला माफ करायला शिका, कारण की तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणं आहे. कळालं? आता गोष्ट आली दुसऱ्यांना माफ करण्याची. तर दुसऱ्यांना माफ केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे, लहान चूक आहे, मोठी चूक आहे, असे बरेच प्रश्न, बऱ्याच कॅटेगरी त्याच्यामध्ये येतात. तर सगळ्यात पहिले हो, दुसऱ्यांना माफ करता आलं पाहिजे. यासाठी नाही की त्यानं केलेली चूक साईडला करायची किंवा त्यानं केलेली चूक ही चूक नाही आहे असं समजून त्याला माफ करायचं, किंवा त्यानं चूकच केली नाही असा काहीतरी विचार करून त्याला माफ करणं, असा त्याचा अर्थ नाही आहे. त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचं मन शांत करण्यासाठी त्याला माफ करत आहात, त्याच्यासाठी नाही. तर तुमच्यासाठी ते गरजेचं आहे तुम्ही समोरच्याला माफ करणं. आता तुम्हाला एक स्टोरी सांगते. नेल्सन मंडेला माहिती तुमच्या सगळ्यांना. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला यांनी लढा उभारला होता. कशासाठी? तर वर्णभेदाविरोधात त्यांनी लढा उभारला होता. एका चांगल्याच कामासाठी उभारला होता ना. तरी त्यांना चक्क 27 वर्ष, किती 27 वर्ष त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांना अन्याय अत्याचार सहन करावा लागला. ज्यावेळी ते तुरुंगातून बाहेर आले त्यावेळी काही लोकांना वाटलं आता नेल्सन मंडेला बदला घेतील या गोष्टींचा. पण नेल्सन मंडेला काय बोलले माहिती आहे? ते बोलले की ज्यावेळी मी तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा मला ही गोष्ट कळली, जर मी माझ्या मनामध्ये द्वेषाची भावना ठेवली असती तर माझं शरीर जरी तुरुंगातून बाहेर आलं असतं तरी माझं मन मात्र माझ्या मनाने मी तुरुंगातच राहिलो असतो. तर यावरून काय कळतं तुम्हा सगळ्यांना? यावरून याच गोष्टीचा बोध होतो की जर तुम्ही समोरच्याला माफ केलं नाही तर तुम्ही स्वतःला जास्त त्रास करून घेता, तुम्ही स्वतःच त्या विचारामध्ये जास्त राहता. त्यापेक्षा सिंपल काय सांगू? समोरच्याला माफ करून देणं ही सगळ्यात सिंपल आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे, सगळ्यात छान जीवन कौशल्य आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणसाल आम्ही माफ केलं, पण आता त्या व्यक्तीसोबत बोलायचं की नाही बोलायचं? पहिल्या कॅटेगरीमध्ये येतात की हां, आपले आईवडील झाले, आपले बहीण भाऊ झाले, आपले कलिग्स झाले, आपले कॉलेज फ्रेंड्स झाले, ज्या गोष्टी आपण दिवसात करतो आणि दिवसातले जे लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारच आहेत तर त्यांना तर माफ करता आलंच पाहिजे, कारण की ते तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारच आहे. त्यामुळं लहान लहान गोष्टी होत राहतात, त्या गोष्टी विसरून मागे पडून बोलायला शिकता, म्हणजे बोललं पाहिजे, बोलल्या गेलं पाहिजे. आणि दुसऱ्या ठिकाणी असतात मोठ्या चुका. ज्यावेळी मोठ्या चुका होतात त्यावेळी बोलायचं की नाही बोलायचं? मग त्यामध्ये तुम्ही दोन्ही गोष्टी करू शकता. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही बोललं पाहिजे, ठीक आहे. जर तुम्हाला त्या गोष्टीचं, तुम्ही जर ओव्हर थिंकर नाही आहात, तुम्ही इमोशनल पर्सन नाही आहात, तुम्ही कम्फर्टेबल आहात, तुम्हाला त्या गोष्टीचं काही घेणं देणं पडत नाही, तर तुम्ही बोलू शकता. पण ज्यावेळी तुम्ही इमोशनल असता, ओव्हर थिंकर असता ना, त्यावेळी नका बोलू. हा तुमचा डिसिजन आहे, हा तुमचा वैयक्तिक डिसिजन आहे, बोलायचं की नाही बोलायचं. पण जर मोठी चूक असेल त्यापेक्षा म्हणजे नाही बोललेलं कधीही चांगलं. जर त्याला तुम्ही माफच करू शकत नसाल तर मनातून माफ करून द्यायचं. त्या व्यक्तीविषयी द्वेषभावनाही ठेवायची नाही, मत्सरही ठेवायचा नाही, त्या व्यक्तीविषयी काहीच ठेवायचं नाही, पण बोलायचं नाही. त्यानं काय होतं सांगू? त्या विचारांमधून तुम्ही बाहेर पडता, त्या विचारांच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही, तुम्ही त्या विचारांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहत नाही. त्यामुळं तुम्हाला तुमचं आयुष्य समोर जाण्यासाठी मदत होते. त्यामुळं काही ठिकाणी तुम्ही कम्फर्टेबल असाल तर बोला, तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर नका बोलू. आता मी माझ्याविषयी सांगते. मी
खूप फॉरगिव्हिंग पर्सन आहे, की हां मी खूप इझिली माफ करते. आता मला माझी एक लहानपणी एक फ्रेंड आहे, ती मला बोलायची की नेहा तू खूप इझिली कोणाला पण माफ करते, असं नाही केलं पाहिजे, समोरच्याला त्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे, तू माफ नको करत जाऊ इतक्या इझिली. ॲक्च्युली तिचंही बोलणं बरोबरच होतं, समोरच्याला जाणीव झाली पाहिजे त्यामुळे नाही बोलायचं, पण आणि ते करता आलं पाहिजे बरं. समोरच्याला त्या गोष्टी, त्याला जर चूक केलेली असेल तर त्याला त्या गोष्टीची जाणीव होणे देखील गरजेची आहे. त्यामुळं काही कालावधीसाठी तो अबोला ठीक आहे, पण नेहमीसाठी नाही. आणि माझं असं आहे, ठीक आहे, जर मोठी चूक झाली, खूप मोठी गोष्ट आहे, जर आय एम ओव्हर थिंकर पर्सन, मी खूप जास्त ओव्हर थिंक करते आणि खूप इमोशनल आहे. त्याच्यामुळे माझं असं असतं की हां, जर एखादी खूप मोठी गोष्ट झाली तर मी बोलणंच टाळते, मी नाही बोलत, मी अजिबातच नाही बोलत. माझ्या मनात त्या व्यक्तीविषयी रागही नसतो, द्वेषही नसतो, काहीच नसतं. इवन मी आत्ताही त्या समोरच्या व्यक्तींना ब्लेसिंग्स पाठवते. जर अशा काही लोकांशी मी बोलत नसेल तर मी त्यांना ब्लेसिंग्स पाठवते, पण माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणत्याच प्रकारचा राग नसतो. सो हे खूप चांगलं आहे की हां, तुम्ही राग नका ठेवू, हे नका ठेवू, माफ करून द्या, पण नसेल बोलायचं नका बोलू. जर तुम्ही ओव्हर थिंकर असाल ना, त्याच्यापेक्षा न बोललेलंच केव्हाही चांगलं, बाकी तुमच्या डोक्यासाठी ती खूप बेस्ट गोष्ट आहे. त्यामुळं माफ करता आलं पाहिजे, समोरच्यासाठी नाही तर स्वतःसाठी, स्वतःच्या मनशांतीसाठी. कळालं? तुम्ही खरंच डिझर्व करता त्या गोष्टीतून फ्री होणं, तुमचं आयुष्य छानपणे जगणं, तुमचं मन शांत करणं, तुमचं मन शांत होणं, तुमचं मन स्टेबल असणं. त्यावेळेस तुम्ही बाकीच्या कामांमध्ये 100% देऊ शकणार. त्यामुळे माफ करायला शिका, तुमचं आयुष्य इझी बनवा. आता मी माझ्याबद्दल तर सांगितलं मी कशी आहे, तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार नक्की मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया पुन्हाच एका अशा नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू, बाय.